स्वामी सर्वांना. परवा बुधवारी मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आपण त्याला सुद्धा म्हणतो. अशा वेळेस म्हटलं जातं, की आता बघा सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, की महाकुंभ चालू आहे आणि महाकुंभातला हे जे पवित्र स्नान आहे, हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता कसं आहे, काही कारणास्तव आपल्याला जर का जाता येत नसेल, काही करता येत नसेल, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा त्या महाकुंभाच्या स्नानाचं महत्त्व कळावं आणि त्याचबरोबर तिथे आपण आहोत म्हणून तुम्हाला ते आशीर्वाद मिळावे म्हणून तुम्ही ह्या मंत्राचं पठण करून अंघोळ करताना या मंत्राचं पठण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अमावस्या आहे त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये जो गोडवा आहे तो तसा न तसाच राहावा. आता काय होतं ना, बऱ्याचशा जोड्यांमध्ये नवरा बायको म्हणा किंवा घरातल्या परिवारामध्ये म्हणा, मुलांमध्ये किंवा त्यांच्या आईंमध्ये, वडिलांमध्ये अशा पद्धतीने किंवा घरातल्या एकूण एक आपसात जी वादविवाद किंवा अशा गोष्टी निर्माण होतात ना, त्यासाठी प्रभावी हा अमावस्येचा दिवस मानला जातो. कारण ह्या दिवशी बऱ्याच जणांच्या घरात थोडीशी किरकिर म्हणा, भांडण म्हणा किंवा अशा गोष्टी होत असतात. तर ह्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्हाला मी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे. पवित्र स्नानाचा तर दिवस आहेतच, त्यामुळे तुम्हाला स्वतःची शुद्धता करायची आहे, मंत्र मगाशी सांगितला त्याने. आणि त्याचबरोबर आपल्यावर, आपल्या नात्यांवर, आपल्या घरावर नकारात्मक प्रभाव होऊ नये म्हणून त्यासाठी दक्षिण दिशेला एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि त्याचबरोबर घरात जिथं तुम्ही पाण्याची साठवण करता, म्हणजे अगदी घरात तुमच्या माठ असेल तर माठाजवळ एक साधा तेलाचा दिवा, त्याची ज्योत ही दक्षिण दिशेला करून तुम्हाला लावायची आहे. याने आपल्याला आपले म्हणजे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचबरोबर आपल्या मागे जी नकारात्मकता आहे ती सुद्धा निघून जाते. साध्या सोप्या गोष्टी आहेत, करून बघा. याने आपल्या आयुष्यात भरपूर बदल होतो. श्री स्वामी समर्थ.